नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आषाढी वारी अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली असताना पंढरपूरमध्ये आज शुक्रवारी दिनांक 20 जून रोजी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. चंद्रभागा नदीमध्ये बेळगाव तालुक्यातील तानाजी गल्ली अलदगा या गावातील शुभम पावले वय 27 या भाविकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुभम आपल्या मित्रांसोबत विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे आला होता. सकाळी सुमारे 7च्या सुमारास तो चंद्रभागा नदीमध्ये पुंडलिक मंदिराजवळ आंघोळीसाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. प्रशासन व स्थानिक बचाव पथकाने केलेल्या 4 तासांच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीकाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून पुराचा धोका लक्षात घेता सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून अधिक उपाययोजना करण्याची मागणी भाविकांमधून होत आहे. बेळगाव शहरातील अनगोळ येथील 4थ्या रेल्वे गेट अंडरपासचे काम आज शुक्रवार दिनांक 20 जून 2025 पासून सुरू झाले आहे. हे काम 19 जून 2026 पर्यंत 1 वर्षभर सुरू राहणार आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. कामाच्या कालावधीत वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. अनगोळहून बेमकोकडे जाणारी वाहने अनगोळ DVS चौक, हरिमंदिर रोड, अनगोळ नाका, 3रे रेल्वे गेट ओव्हरब्रिज, खानापूर रोड असा मार्ग वापरू शकतात. त्याचप्रमाणे बेमको सर्कलहून येणारी वाहने 3रा रेल्वे गेट ओव्हरब्रिज, अनगोळ नाका, हरिमंदिर रोड मार्गे अनगोळकडे जाऊ शकतील. वाहतूक पोलीस व नागरिकांनी एकमेकास सहकार्य करण्याचे आवाहन केले असून पुढील वर्षभर या पर्यायी मार्गांचा वापर करण्याची विनंती करण्यात आली आहे. अनमोड घाटातील कर्नाटक सीमेत शुक्रवार दिनांक 20 जून रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मिराशीवाडा मालंबा तालुका जोयडा येथील नागेंद्र गावडा या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. KA 65K1273 या क्रमांकाच्या पल्सर दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने नागेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की त्यांना वाचवण्याची संधीही मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टीजवळ पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर शुक्रवारी एक गंभीर अपघात घडला. बेंगळूरहून बेळगावकडे येणारी SS ट्रॅव्हल्सची बस नियंत्रण सुटून समोर जाणाऱ्या ट्रकच्या मागील भागावर आदळली. या भीषण धडकेमुळे ट्रक उलटला तर बसचा समोरील भाग पूर्णपणे चिरडून गेलाय. या अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून 4 जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय. हा अपघात कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे. अलीकडील पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकिहोळी यांनी शुक्रवारी दिली. हुक्केरी तालुक्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की शेतीच्या नुकसानीचा सर्व्हे करूनच भरपाई वाटप करण्यात येईल. यापूर्वीही अशा संकट प्रसंगी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे आणि यावेळी सुद्धा सरकार तीच भूमिका घेणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना पूरस्थितीबाबतही त्यांनी आश्वस्तता व्यक्त केली. नद्यांना सध्या पूर येण्याची शक्यता नाही, मात्र महाराष्ट्र प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. APMC पोलिसांनी एका अट्टल दुचाकी चोराला अटक करून त्याच्याकडून 2,65,000 रुपये किमतीच्या एकूण 9 दुचाकी जप्त केल्या आहेत. याबाबतची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अटकेतील आरोपीचे नाव संतोष बसवराज अदानी, वय 45, राहणार बनार गल्ली गोकाक असं आहे. तो सध्या बेळगावमध्ये वास्तव्यास होता. KLE कॅन्सर हॉस्पिटल जवळून दुचाकी चोरीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान संतोषने 9 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून खालील प्रकारच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 2 हिरो होंडा स्प्लेंडर, 3 होंडा ॲक्टिवा, 1 CBZ एक्स्ट्रीम, 1 बजाज पल्सर व इतर 2 दुचाकी.
ही कारवाई मार्केट विभागाचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस निरीक्षक उस्मान अवटी, उपनिरीक्षक SR मुत्ती, MA पाटील, दीपक सागर, बसवराज नरगुंद, खादर साब तसेच तांत्रिक विभागातील रमेश अक्की व महादेव काशीद यांनी केली। या प्रकरणामध्ये पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शुक्रवारी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली। अल्पसंख्याकांसाठी गृहनिर्माण योजनेतील 5% आरक्षण वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारचा असून राज्य सरकारने केवळ त्यास मान्यता दिली आहे असे त्यांनी स्पष्ट केले। पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की भाजपमध्ये आता काँग्रेस विरोधात जनतेला सांगण्यासाठी काही उरलेले नाही। त्यांनी आधी काँग्रेसच्या हमी योजनांवर टीका केली। सरकार 6 महिनेही टिकणार नाही असे भाकीत केले, मात्र आज या योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत, म्हणूनच भाजप जनतेच्या भावनांशी खेळ करत आहे। हेब्बाळकर यांनी पुढे सांगितले की राज्य सरकार सर्व समाज घटकांच्या कल्याणासाठी काम करत आहे। कोणताही निर्णय पक्षीय फायद्यासाठी घेतला जात नाही, तर सामाजिक समता आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी घेतला जातो असे त्या म्हणाल्या। वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीसाठी जिल्हा सल्लागार समिती अर्थात DCC DLRC ची बैठक काल गुरुवार दिनांक 19 जून रोजी जिल्हा पंचायत सभागृहात पार पडली। बैठकीत खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते 2025-26 साठीच्या वार्षिक कर्ज योजनेचे प्रकाशन करण्यात आले। लीड बँक मॅनेजर प्रशांत घोडके यांच्या स्वागताने बैठकीची सुरुवात झाली। खासदार शेट्टर यांनी बँकांना नवीन शाखा उघडण्याचे अर्ज आणि शासन प्रायोजित योजनांचे प्रलंबित अर्ज तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश दिले। मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी साखर तोडणी यंत्रासाठी मंजूर कर्जांचे कौतुक केले। कृषी संचालक HD कोळेकर यांनी बेळगाव जिल्ह्याच्या कृषी पायाभूत सुविधा निधीमध्ये चौथ्या तर FMFME प्रकल्पात पहिल्या क्रमांकाच्या यशाचा उल्लेख केला। RBIचे प्रभाकरण आणि नाबार्डचे अभिनव यादव यांनी नवीन मार्गदर्शक तत्वे व प्रकल्पांची माहिती दिली। पावसाळा तोंडावर आल्यानं शहरातील धोकादायक झाडे हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। गुरुवारी सकाळपासून महापौर मंगेश पवार यांनी भाग्यनगर, वडगाव, इंदिरा कॉलनी, सदाशिवनगर आदी भागामध्ये धोकादायक झाडांची पाहणी केली। त्यांनी मनपा कर्मचाऱ्यांना झाडे तातडीने हटवण्याच्या सूचना दिल्या। महापालिका व वन खात्याच्या संयुक्त सर्व्हे अंतर्गत ही झाडे ओळखण्यात आली असून तोडकामासाठी 10 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। हे काम ठेकेदारामार्फत करण्यात येणार असून तोडलेल्या झाडांचे लाकूड स्मशानभूमीत वापरले जाणार आहे। दरवर्षी पावसाळ्यात झाडे पडून वीज खांब, वाहने आणि नागरिकांचे नुकसान होते। यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात नगरसेवकांना माहिती न दिल्याचा मुद्दा महापालिकेच्या बैठकीत उपस्थित झाला होता। त्यामुळे फेर सर्वेक्षणाचे आश्वासन देण्यात आले होते। बेळगाव महापालिका व रहदारी पोलिसांनी मुख्य बाजारपेठातील अतिक्रमण हटाव मोहिमेला गुरुवारपासून नव्याने गती दिली आहे। समादेवी गल्ली, खडे बाजार, शनिवार खूट, भेंडी बाजार आणि पांगुळ गल्ली येथे अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली। यामुळे परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ विक्रेत्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। समादेवी गल्लीमध्ये याआधी ठोस कारवाई न झाल्यानं मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आढळलंय। अतिक्रमण पथकाने साहित्य जप्त करताच व्यापाऱ्यांनी धावपळ सुरू केली। अनेकांनी रस्त्यावर विक्रीसाठी ठराविक जागा निश्चित करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली। प्रशासनाने स्पष्ट केले की वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे। धामणे रोडवरील निझामिया नगर दुसऱ्या क्रॉस परिसरामध्ये गटारींचा अभाव असल्यामुळे गल्लीमध्ये पाणी साचलं आहे। त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालंय। अनेक वेळा तक्रार करूनही महापालिकेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही। गेल्या 10-12 वर्षांपासून नागरिक येथे राहत असूनही गटारी, रस्ते आणि पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत। 8 महिन्यांपूर्वी खोदलेली कूपनलिका न वापरण्यायोग्य असल्यानं पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे। साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून रोगराईचा धोकाही निर्माण झालाय। नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। उद्यमबाग परिसरातील पार्वतीनगर येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता असा सवाल संतप्त नागरिक विचारू लागलेत।
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असताना पार्वती नगरमधील दुर्लक्षित रस्त्यांची स्थिती प्रशासनाच्या हलगर्जीपणाचं उदाहरण असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पावसामुळे रस्ते चिखलमय झाले असून वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. रस्ता डागडुजीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून केवळ आश्वासनं दिली जात आहेत. लवकरात लवकर रस्त्याचे काम हाती न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रामनगर येथील सरकारी रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जोडा तालुका काँग्रेस अध्यक्ष मारुती पाटील यांनी सांगितले की वाढदिवस साजरा करताना अनाठायी खर्च करण्यापेक्षा रुग्णांना फळांचे वाटप करणे अधिक उपयुक्त आहे. यामुळे रुग्णांचे आशीर्वादही मिळतात. या उपक्रमात तिन्ही घाटचे माजी जिल्हा परिषद सदस्य अक्षय रावळ, ग्रामपंचायत सदस्य विनोद देसाई, सुनील गावडे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करून सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमामुळे रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकसंबाजवळील लक्ष्मीनगर आणि परिसरात कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे आणि हवेमुळे सभोवतालचे वातावरण पूर्णपणे दूषित झाले आहे. सदर प्रदूषण रोखण्यात यावे या मागणीचे निवेदन लक्ष्मीनगर येथील रहिवाशांनी तालुका व स्थानिक प्रशासनाला दिले. सदर निवेदनामध्ये सीबी कोरे साखर कारखान्यातून दूषित पाण्याच्या मिश्रणामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण होत आहे. प्रदूषित पाणी कालव्यांमधून ओढे आणि तलावांमध्ये सोडले जात आहे. परिणामी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. तथापि कारखाना अधिकाऱ्यांना याबद्दल अनेक वेळा कळवूनही ते दुर्लक्ष करत आहेत. या समस्यांची दखल घेऊन समस्या निराकरण करण्याची मागणी कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, चिकोडी प्रादेशिक कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक, सीबी कोरे साखर कारखाना, केरूर ग्रामपंचायत, नणदी ग्रामपंचायत, तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच उपायुक्त बेळगाव यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदन देताना विनोद डोंगरे, दत्ता मगदूम, महेश पवार, बसवराज मलकन्नवर, सदाशिव खोत आदी स्थानिक रहिवासी उपस्थित होते. संकेश्वर शहर सीमा भागातील मध्यवर्ती ठिकाण या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज अशी 2 उद्याने आहेत. मात्र सदर उद्यानांच्या विकासाकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केलं आहे. परिणामी दोन्ही उद्यानांची दुरवस्था झाली आहे. तसेच चिल्ड्रन पार्क ही व्यवस्थापनाअभावी भकास पडली आहे. यामुळे वृद्ध व लहान मुलांना विसाव्यासाठी उद्यानांचा विकास करणे गरजेचे बनले आहे. शहराचा भौतिक विकास होत असताना मानसिक समाधानासाठी उपलब्ध उद्यानांचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी नगर परिषदेने तातडीने लक्ष देऊन उद्यानांचा विकास करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.